ऐरोली सेक्टर 2 मधील माजी नगरसेवक संजू वाडे यांनी खासदार आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या निवड समितीवर बोचरी टीका केली आहे। खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीचे मार्गदर्शन केलं आहे। तसेच डोक्यात किडे पडलेल्या या निवड समितीने माझे तिकीट कापलं असल्याची बोचरी टीका वाडे यांनी केली आहे। एका घराण्याला जास्त तिकिटे देण्यात आली, मात्र माजी नगरसेवकाला डावललं असल्याचा आरोप देखील यावेळी वाडे यांनी केला आहे। नमस्कार, मी संजू आधार वाडे। मी सेक्टर 2 या ठिकाणी नगरसेवक होतो। आपलं गेलं त्यामुळे मी आपणास या ठिकाणी बोलवलेलं आहे माझ्या व्यथा मांडण्यासाठी। सर, कसं आहे त्यांनाच उमेदवारी दिली जाईल असं विरोधकांचा पण होता, सत्ताधाऱ्यांचा पण हाच एक हे होता। आज तुम्ही स्टँडिंग नगरसेवक म्हणून तुम्ही काम करत होता कोरोना काळानं, आजपर्यंत कळत नाही आहे आणि म्हणून मी विचार केला की आपण आपल्याशी हितगुज साधू। माझं तिकीट जरी पक्षाच्या वतीनं जी काही कृती समितीसाठी मी अपक्ष अर्ज फॉर्म भरलेला आहे। तर आता अपक्ष म्हणून तुम्ही फॉर्म भरला, 3 तारीख आहे अर्ज मागे घेण्याची। वरिष्ठांनी जर तुम्हाला काय आम्ही दाखवलं किंवा तुमच्याशी जर चर्चा केली तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आमचे नेते आहेत, यांच्या निदर्शनास आलेले नाही आहे। बघा, मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं जे स्मारक झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आंदोलनापासून, पायाभरणीपासून तो भूमिपूजनापर्यंत मी त्या ठिकाणी उपलब्ध होतो। त्या समितीचा मी उपाध्यक्ष होतो आणि ते आज मोठं स्मारक झालं। त्याच पद्धतीनं माझी जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीचं त्या ठिकाणी मी चांगलं काम केलं। मी त्या ठिकाणी महिलांसाठी काम केलं, पुरुषांसाठी काम केलं। महाराष्ट्रातला नवी मुंबईतला संविधान चौकची संकल्पना मी आणली, घर घर संविधानाची संकल्पना मी आणली। मी त्या ठिकाणी बुके नाही बुक द्या हा ही संकल्पना मी राबवली। आणि मी याच्यात काय चुकलोय, मी माझी जी माता भगिनी, मी माझ्या वहिनीला सुद्धा आजपर्यंत वहिनी म्हटलेलं नाही, मी ताईच म्हणतो। माझ्या आईवडिलांसारखे सगळे लोक आहेत, मी माझ्या मुलांसारखे मुलं आहेत, मी त्यांना मुलं म्हणतो, माझे भाऊ म्हणतो। माझं हे वागणं चुकीचं वाटलं असेल म्हणून कदाचित मला जी समिती आहे पक्षाच्या आमच्या, त्यांनी माझ्यावर आघात केला असेल, असंही असू शकतं। आणि म्हणून मी विनंती करतो की मला न तिकीट देण्याचा संपूर्ण ठपका जे आहे की आदरणीय शिंदे साहेब आहे असं मी म्हणणार नाही, आदरणीय म्हस्के साहेब आहेत। कारण शिंदे साहेबांना त्यांनी मिसगाईड केलेला आहे आणि त्याची जी कमिटी होती खालची, ते किती लायक आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे। त्यांच्या घराणेशाही त्यांनी कशी राबवली आहे हेही आपल्याला माहित आहे। त्यामुळे मी जनतेला आव्हान करेल की या ठिकाणी आपल्याला बुद्ध हवा की युद्ध हवं। जर त्यांनी युद्ध म्हटलं, माझ्यावर आजपर्यंत एकही केसने मी युद्ध करायलाही तयार आहे जनतेसाठी। त्यांनी म्हटलं बुद्ध हवा, मी बुद्धांना विनम्रपणे अभिवादन करायलाही तयार आहे। पण याचे होणारे जे दुष्परिणाम असतील ते संपूर्ण ही जी कमिटी आहे त्या कमिटीवर आहे। तुम्हाला तिकीट कापलंय का? त्याला अनुसरून आहे की नेमकं खासदाराचा हस्तक्षेप निवडणुकीमध्ये वाढला आहे, तिकीट कापण्यात आले असा आरोप आहे। त्याच्याशी सहमत आहात? तो निश्चितपणाने मी सहमत आहे, कारण खासदारांचं पहिलं कर्तव्य होतं की त्यांनी मला बोलवायचं होतं। माझ्यावर माझं तिकीट कापताना मी इतका वेळा माणूस नाहीये। मी अख्ख्या नवी मुंबईत, ऐरोली विषय सोडा, मी अख्ख्या नव्या मुंबईत पॉप्युलर आहे। आणि जो काही उमेदवार दिलेला आहे खासदार साहेबांनी समिती बसून, नाही मी ठरवलंय असं ठरवलं, तर त्याला निश्चितपणानं खासदार साहेब आणि जी काही कमिटी याला जबाबदार 100% राहील। आणि यांची कंप्लेंट मी सन्मान्य नाही, मी असं म्हणणार नाही की आदल्या दिवशी वाटले। त्यांनी सकाळी 8 वाजता जेव्हा वाटले होते, काही वाटले असतील ते मला माहित नाही। परंतु आज या ठिकाणी मी कोणावर अलिगेशन करणार नाही, पण एससी समाजाचा विषय आहे, तो निश्चितपणानं जो उमेदवार तुम्ही दिलेला आहे त्याचा कॅरेक्टर तुम्ही बघा, त्याने सभागृहात जनतेसाठी काय मांडलेलं ते बघा, आणि मग माझ्याकडे तुम्ही विचार करा की मी नालायक आहे। पण हे काम निवड खासदार साहेबांच्या समितीचं मला सांगणं होतं। मी समितीला फोन पण केला होता, मी खासदारांना साहेबांना फोनही केला होता, चौगुले साहेबांनाही फोन केला होता की साहेब मला कोणी काही बोलतच नाही, काय प्रॉब्लेम आहे, मला तुम्ही का बोलत नाहीये, काही वेगवेगळं तुमच्या मनात काही आहे का? जो व्यक्ती दिलेला आहे त्याच्यावर अनेक केसेस आहेत, अनेक काही गोष्टी आहेत, ते आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, ती जनताच त्यांना धडा शिकवणार आहे। परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की आज माझ्यावर प्रामाणिकपणे जो काम करतो, जो सच्चा कार्यकर्ता असतो,
त्याच्यावर मात्र अन्याय झालेला आहे. आणि एव्हाना मी असं सांगेल की माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की जे चळवळीतले लोक आहेत, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारी लोक आहेत, त्यांचे विचार कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न या समितीने केलेला आहे आणि ते शिंदे साहेबांना माहीत नसावं असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण याचा अर्थ असा आहे की नव्या मुंबईमध्ये जे हुशार लोक होती त्यांची तिकीटं कापली गेली. मी कोणाचं नाव घेणार नाही, पण नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर असणारा व्यक्ती म्हणजे मी आहे प्रभागाचा. हेच इथली जी समिती आहे यांच्या डोक्यात कुठेतरी किडे पडलेले आहेत की याचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट साहेबांसोबत आहे आणि त्याच्यामुळेच याचं वर्चस्व वाढू नये म्हणून यांनी माझ्यावर हा घात घातलेला आहे. यावेळी वाडे यांना मानणारा चाहता वर्ग देखील त्यांच्यासोबत होता. वाडे यांचे तिकीट कापल्याने त्यांच्या समर्थकांनी निषेध व्यक्त करत वाडे यांच्या पत्नी आणि मुलगा या दोन्ही अपक्ष उमेदवारांना निवडून आणून अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवू अशी भूमिका घेतली आहे. मेरा नाम रजनी राकेश जाजू है। प्रभाग क्रमांक 3 से बोल रही हूँ मैं। मेरे भाऊ है ना, मेरे को जब भी फोन किया है तभी भी मेरे को मदद किया है, परंतु कल टिकट के लिए गए थे और रात भर था कि कल टिकट मिलने वाला है, परंतु फिर मिला नहीं। तो भाऊ बहुत रोए, बहुत टेंशन में आ गए थे। पूरा उनका परिवार, सब लोगों ने उनको हिम्मत दी और मैं तो यही चाहती हूँ कि मतलब जब जब आवाज दी है मेरे लिए, तो अभी मेरी माँ भी गुजर गई थी तब भी आए, हॉस्पिटल में रोज आते थे और रोज बोलते थे कोई चीज की जरूरत है तो बोलना, बहन बोला है ना मेरे को। तो मैंने कि नहीं भाई, और फिर वासी में भी भेजा, इसके लिए आधी रात को भी आवाज दिया है इनको, तो कभी भी आए हैं। बहनी को आवाज दिया है तो भी कभी भी आई है। मैं ये चाहती हूँ कि उनको टिकट मिलना चाहिए। माझं नाव अक्षय विद्याधर भंडारे. एक एज्युकेटेड पर्सन काय करू शकतो हे गेल्या 10 वर्षामध्ये लोकांनी बघितलंय. लोकांना लोकशाही नको, हुकुमशाही पाहिजे. आणि भाऊंसोबत मी गेल्या 10 वर्षापासून आहे, ठीक आहे. तर भाऊंचा फोकस फक्त एज्युकेशन वरती होता. त्यांनी लायब्ररी चांगली ओपन केली आहे, संविधान चौक चांगला बनवलाय. याच्या पुढे पण त्यांचे प्रयत्न होते की एज्युकेशनसाठी कशा पद्धतीने काम केले पाहिजे, कसं लोक एज्युकेटेड होतील आणि त्यांचं सक्सेस कसं त्यांना भेटेल. आणि की त्यांचा फोकस कधी दारूवरती नव्हता की मी नशा पाणी पोरांना करू, एक 500-1000 रुपयाची दारू पाजू, बिर्याणी चारू आणि माझ्या पाठी फिरू. हा फोकस त्यांनी आजपर्यंत कधी केला नाही. आणि ह्याच्या पुढे पण त्यांचे प्रयत्न हेच आहेत की पोरगा एज्युकेटेड कसा होईल आणि कसं त्याला सक्सेस भेटेल आणि त्याला त्याचे राईट्स काय ते त्याला कळतील. परिवारावर जो अन्याय झालेला दिसत आहे, यावरून तर आता आम्हाला आंबेडकरांचीच आठवण येत आहे की आंबेडकर परिवारावर असाच अन्याय होत गेलेला आहे आणि शिक्षणाला कायम विरोध आहे. त्यांना शिकलेले लोक वरती नकोच आहेत, त्यामुळे त्यांनी हा अन्याय केला असावा हे आम्हाला म्हणजे स्पष्ट दिसत आहे की त्यांना शिक्षित पिढी किंवा शिक्षित नगरसेवक की जो इतर समाजाला पण शिकवून तो कदाचित काहीतरी वेगळं, काहीतरी चांगल्या पद्धतीने तो बदल करेल याची भीती त्यांना कदाचित असावी. यामुळेच त्यांनी हा विरोध केलेला आहे किंवा हा म्हणजे निर्णय घेतलेला आहे की या कुटुंबावरती किंवा वाडे परिवारावरती जो अन्याय झालेला आहे, त्यांना शिकलेले लोक नको आहेत, समाज शिकलेला नको आहे किंवा शिकलेले लोक त्यांना नकोच आहे. अडाणी लोक ह्यांच्या हाताखाली चाकरी करण्यासाठी आणि ह्यांची मुलं जी आहेत ती निवडणुकांमध्ये ह्यांच्या पाठीमागं फक्त जेवणापुरतं आणि ह्यांचा प्रचार करण्यासाठी पाहिजे. त्यांच्या उच्च लेवलला गेलेलं त्यांना बघवणार नाहीये. म्हणून हा शिकलेला माणूस किंवा शिकलेला परिवार समाज इतर शिक्षित बनवेल याची त्यांना भीती आहे. याची आम्हाला आता खात्री झाली की त्यांना हेच हवंय की समाज हा अडाणीच राहिला पाहिजे, लोक जनता ही अडाणीच राहिली पाहिजे, त्यांनी शिक्षित नाही झालं पाहिजे, त्यांनी शिक्षण नाही घेतलं पाहिजे आणि समाज शिकला तर त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव होईल याची त्यांना भीती आहे. त्यामुळेच त्यांनी हा विरोध केलेला आहे किंवा हे केलंय. आम्हाला त्यांच्या वागण्याचा म्हणजे आम्ही निषेध करतो आणि आमचा पाठिंबा कायम वाडे परिवारासोबत असेल आणि आम्हाला अशी शिक्षित लोकच पाहिजेत की जेणेकरून आमचे परिवार, आमचे मुलं शिकून पुढे जातील. त्यासाठी आमचा कायम पाठिंबा वाडेदादांच्या सोबतच असेल. माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे भाऊ आहे. पण जी इलेक्शनचं चिन्ह वाटणारी जी म्हणजे जी तिकीट वाटणारी जी कमिटी होती त्यांनी यांच्यावरती अन्याय केलेला आहे. ज्यांचं काही अस्तित्व नाही तसल्या माणसाला तिकीट जाहीर केलेलं आहे आणि ज्यांनी एक असं उत्तम काम केलेलं आहे समाजामध्ये, प्रभागामध्ये, अशा माणसाला डावलून त्यांनी ज्याचं काही अस्तित्व नाही अशा माणसाला तिकीट जाहीर केलेलं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, पण येणाऱ्या वाटचालीसाठी या पुढच्या इलेक्शनसाठी आम्ही त्यांना एक आशीर्वाद म्हणजे एक शुभेच्छा देतो की तुम्ही भल्या मोठ्या प्रचंड बहुमताने निवडून या. आमचा पाठिंबा तुम्हाला असा हरवेळी राहील. पण जे इलेक्शन कमिटी आहे ज्यांनी हे तिकीट जाहीर केलेले आहे त्यांनी यांच्यावरती खूप मोठा अन्याय केलेला आहे. हा अन्याय खूप चुकीचा आहे. एक असं वाटतं की
जातीयता याच्यातून दिसून येते की लोकांनी जे एससी शेड्यूल कास्ट आहे त्यांच्यावरती अत्याचार हा जे पूर्ण पहिले होत होतं ते आता वापस कुठे चालू होत आहे का असं याच्यातून दिसून येत आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो की जे आमच्या भावांना तिकीट डावलून दुसऱ्या माणसाला देण्यात आलेलं आहे.